प्रश्नोत्तरे. प्रश्न क्रमांक 1 9098 विक्रम काळे. सभापती महोदय, प्रश्न क्रमांक 9098. सभापती महोदय, आपल्या जीवनातला आणि जेवणातला जीवनातला आणि जेवणातला अतिशय महत्त्वाची असलेली भाजी पिकापैकी कांदा ही आहे. आणि म्हणून कांद्याला भाव मिळावा, त्यासाठी झालेलं नुकसान भरपाई द्यावं. वारंवार शेतकऱ्यावर संकट येतं, कांद्याचं अधिक उत्पादन होतं तेव्हा दर कोसळतो. आणि मग आपण पाहतो की ही कांदे रस्त्यावर फेकले जातात, शेतकरी त्याच्यामध्ये आक्रोश करतात. जेवढे उत्पादन करण्यासाठी खर्च झाला तेवढा सुद्धा खर्च सभापती महोदय त्याच्या विकृतीतून निघत नाही. हे काय आजचं उदाहरण नाही, वारंवार सभापती महोदय हे घडतंय. आणि म्हणून याच्यावर ठोस उपाययोजना झाली पाहिजे. या अनुषंगाने राज्य सरकारनं त्याच्यामध्ये निर्णय करावा, यासाठी सभापती महोदय प्रामुख्याने सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेला आहे. आणि मग या अनुषंगाने जी काही महत्त्वाची केंद्र सभापती महोदय, कांदा तर राज्यामध्ये सर्वच जिल्ह्यामध्ये पिकतोय, पण विशेष करून नाशिक हे मुख्यत्वे करून कांद्याचा आगार त्या ठिकाणी आपण मानतोय. आणि म्हणून त्या ठिकाणी आता उत्तरामध्ये दिले की आम्ही ग्रेडिंग मशीन बसवणार आहेत. त्यानंतर आता 27 मेला उच्चस्तरीय बैठक पण माननीय मुख्यमंत्री महोदय, केंद्रीय गृहमंत्री यांच्यासोबत त्या ठिकाणी केंद्र सरकारसोबत झालेली आहे. मग त्या बैठकीमध्ये काय झालं, काय निर्णय झाला? आणि आपण जी आता सांगितलं की 23 एप्रिल 2026ला सचिव स्तरावर सुद्धा एक समिती गठीत केली, आणि त्याचबरोबर 9 जून 26ला सुद्धा सचिव समिती अंतर्गत पुन्हा दुसरी एक उपसमिती गठीत केलेली आहे. शेवटी या समित्या गठीत करून आपण साध्य काय करणार आहोत? आणि मग साध्य करायचं असेल तर ते तातडीने का होत नाही? कारण पीक हे जलद गतीने येणारं हे पीक म्हणजे कांदा आहे, की 3 महिन्यामध्ये कांदा येतोय, त्याला काय फारसा वेळ लागत नाही. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आज कांदा उत्पादन करणारे शेतकरी आहेत, कांद्याचं बी उत्पादन करणारा एक वेगळा गट त्याच्यामध्ये आहे शेतकऱ्यांचा, की जो फक्त कांद्याचं बी तयार करतोय. आणि म्हणून याला हमी भाव असला पाहिजे, नव्हे तर ज्या वेळेस नुकसान येईल तेव्हा सरकारनं पुढे येऊन यांना आर्थिक मदत केली पाहिजे. कांद्याचं ग्रेडिंग करणाऱ्या मशिनरी ह्या सुद्धा त्या ठिकाणी जर कोणी व्यापारी त्या ठिकाणी PPP मोडवर घेत असतील तर त्याला आपण काही सहाय्य करणार आहात का? त्याही बाबतीतला निर्णय, किंवा जसं आता फार्मर प्रोड्युसर कंपनी आपण केलेली आहे, त्या माध्यमातून शेतकरी पुढे येत असतील आणि हे करत असतील तर सरकार त्याला काय अर्थसहाय्य करणार आहे का? या ज्या काही मूलभूत गोष्टी सभापती महोदय यासाठी आपल्याला करावं लागतील, त्या बाबतीमध्ये सरकारचं धोरण काय त्या ठिकाणी असणार आहे. कारण आज राज्यातल्या हजारो शेतकऱ्यांचं लक्ष ह्या प्रश्नाकडे लागलेलं आहे की सरकार काही ठोस भूमिका या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी घेतं का, हे सुद्धा सभापती महोदय या ठिकाणी महत्त्वाचं असणार आहे. आणि म्हणून त्या माध्यमातून हे सरकार पावलं कधी उचलणार, हे जे मी 2-3 अतिशय मुद्देसूद आणि स्पेसिफिक प्रश्न उचललेत त्याचं उत्तर सभापती महोदय ठोस येणं गरजेचं आहे, ते मंत्री महोदय देतील का? सभापती महोदय, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न हा विक्रम काळे साहेबांनी मांडलेला आहे. आपल्या राज्यामध्ये कांदा अत्यंत महत्त्वाचं पीक आहे, आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आजपासून 10-15 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी केवळ आणि केवळ उत्तर महाराष्ट्रामधला मोठ्या प्रमाणातला भाग हा कांदा पिकवायचा. परंतु काळाच्या ओघामध्ये काळेसाहेब हा कांदा नंतर पुन्हा महाराष्ट्रामध्ये आपण पिकवायला लागलो. राज्याच्या अनेक म्हणजे आपल्या देशामध्ये आता अलीकडच्या या 7-8 वर्षामध्ये, 10 वर्षामध्ये मध्य प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, थेट हिमालयाच्या पायथ्याशी उत्तराखंडपर्यंत हा कांदा आता पिकायला लागलेला आहे. आणि श्रीलंका आणि बांगलादेश हे मोठं आपलं बाजार होतं, परंतु आपण त्या काळामध्ये बियाणं एक्सपोर्टचं जे धोरण घेतलं त्यामुळे तिथले लोक आता कांदा पिकवायला लागले. सुदैवाने काळेसाहेब या आत्ता ज्यावेळेस आपण बोलतोय या आता कांद्याचा भाव अत्यंत चांगला आहे, साधारणतः 32 ते 33 पर्यंत पोहोचला.
काल नेवासाच्या मार्केटमध्ये 4100 रुपयाचा भाव हा कांद्याला मिळाला नाही, म्हणून आज अत्यंत आनंदाची परिस्थिती, पण ही प्रत्येक वेळेस होत नाही हे देखील आपल्याला माहिती आहे. म्हणून याच्यामध्ये दीर्घकालीन आणि अल्पकालीन आपल्याला उपाययोजना ह्या शोधल्या पाहिजे. रवींद्र दरेकर. सभापती महोदय, युद्धामुळं कांद्याच्या निर्यातीवर त्या ठिकाणी परिणाम झाला, दर पडले आणि त्यामुळं कांदा उत्पादकांचं नुकसान झालं. या संदर्भातला हा तारांकित प्रश्न आहे. सभापती महोदय, युद्धामुळं हा परिणाम झाला आहे, निर्यातीत मोठी घट झाली आहे, हे मंत्री महोदयांनी उत्तरामध्ये या ठिकाणी मान्य केलं आहे. टर्मिनल शुल्क आणि इतर शुल्क माफ करण्याबाबत राज्य शासनानं केंद्राला विनंती केल्याचं समजतंय. राज्य सरकारनं सचिव पातळीवर एक समिती गठीत या ठिकाणी केलेलं आहे आणि अनुदानाच्या रकमेत तिपटीनं वाढ केल्याचंही लेखी उत्तरामध्ये सभापतीमध्ये या ठिकाणी सरकारनं दिलेलं आहे. मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा मे महिन्यामध्ये केंद्रीय मंत्री महोदयांची त्या ठिकाणी भेट घेतली. माझा प्रश्न असा आहे की या सर्व उपाययोजनांमुळे कांदा उत्पादकांना नेमका किती फायदा झाला आणि एक्सपोर्टमध्ये आपण बोलताय निर्यातीमध्ये किती वाढ झाली आहे, सभागृहाला या ठिकाणी समजलं पाहिजे. दर पडल्यानंतर पूर्वीच्या काळामध्ये सभापती महोदय भावांतर योजना लागू करून शेतकऱ्यांना दिलासा जात होता. मग या कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासंदर्भात हमीभाव योजनेतून किती कांदा खरेदी केला गेला आणि यापुढे कांद्यासाठी सुद्धा अशा प्रकारच्या भावांतर योजनेचा विचार सरकार करेल का, अशा प्रकारचे स्पेसिफिक प्रश्न आहेत. मंत्री महोदय. सभापती महोदय, हे खरं आहे की फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये अचानकपणे युद्ध सुरू झालं आणि आपला जो कांदा आणि आपले जे सारे कृषी पदार्थ जे एक्सपोर्ट होणार होते यांना अडचण निर्माण झाली. अचानक भाव घसरले आणि अनेक शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये अडचण निर्माण झाली. या ज्यावेळेस अडचणी निर्माण झाल्या त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांनी या विषयाकडे लक्ष देऊन केंद्रामध्ये मान्य सहकार मंत्री अमित शाह साहेबांबरोबर एक बैठक आयोजित केली. त्याच्यामध्ये केंद्राचे अनेक मंत्री तिथे उपस्थित होते, राज्याचे मंत्री उपस्थित होते आणि त्याच्या माध्यमातून, त्या महत्त्वपूर्ण बैठकीच्या माध्यमातून काही ठोस उपाययोजना त्याच्यामध्ये करण्यात आल्या. त्याच्यामध्ये केंद्र सरकारने 2 लाख टन खरेदी करण्याचा विचार केला होता, तो वाढून 10 लाख टन करावा अशा प्रकारचा आग्रह केला. रोड टेपमध्ये 1.9% 4% करण्याच्या संदर्भातला सांगण्यात आलं. जो भाव त्या काळामध्ये 1238 होता तो 1580 करण्यात आला आणि आज तो 2125 आहे. तर अशा अनेक महत्त्वाच्या उपाययोजना घेतल्या आणि त्यानंतरच्या काळामध्ये हा कांद्याचा भाव स्थिरावला, आज वाढलेला आहे आणि त्या माध्यमातून फायदा होतोय. मला हे सुद्धा नमूद करायचं की ज्या वेळेस अडचण येते त्या वेळेस हे सरकार आणि आपले सर्व सरकार, तत्कालीन सरकार काम करत असतात. 2016, 17, 18, 19 आणि 22, 23 मध्ये वेगवेगळ्या प्रसंगी ज्यावेळेस अडचण आली तर साधारणतः 1425 कोटी रुपयाचं अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलं आहे. सतेज पाटील. कांद्याचं उत्पादन महाराष्ट्रामध्ये होतं याची जाणीव आपल्या सगळ्यांनाच गेल्या अनेक वर्षामध्ये. दरवर्षी कांद्याचं उत्पादन आलं की दरवाढीच्या संदर्भातला विषय असू दे, नाफेडच्या खरेदी संदर्भातली अनियमितता असू दे. परवा नाशिकमध्ये नाफेडच्या खरेदीमध्ये एका शेतकऱ्याला जवळजवळ 24 तास थांबावं लागला त्याचा कांदा उतरण्यासाठी. ज्यावेळी आंदोलन व्हायचं त्याच्या आधी तुमचा नाफेडचा दर 1300 रुपये होतो. आंदोलन झाल्यावर 1580वर तुम्ही नेण्याचं काम त्या ठिकाणी केलं. मग आंदोलनाची तुम्ही वाट बघताय का? तुम्ही खर्च क्विंटलला किती आहे? 1500 ते 1800 रुपये किमान खर्च शेतकऱ्याला या ठिकाणी क्विंटल मागा. ठीक आहे, परराष्ट्र तुमचं युद्धाचा विषय आला. मग युद्धाच्या ह्याच्यात तुम्ही पेट्रोल डिझेल ज्या पद्धतीनं या ठिकाणी ज्या भूमिका घेतल्या केंद्र शासनानं त्या भूमिका शेतकऱ्यांच्या बाबतीत तुम्ही का घेत नाही? तुम्ही युद्धाचं कारण या ठिकाणी सांगू नका. कांदा उत्पादन कुठल्या महिन्यात होतंय, त्याचे नाफेडची व्यवस्था कुठल्या महिन्यात या ठिकाणी सुरू झाली पाहिजे. सभापतीमध्ये नाफेडच्या माध्यमातून जे टेंडर्स गेले ते व्हायला उशीर लागला. तुम्ही इकडे उत्पादन बाजारात आलं तोपर्यंत यांची टेंडर प्रक्रिया झाली नव्हती अशी माझी माहिती आहे. त्याचा खुलासा निश्चितपणे तुमच्याकडून होईल. आणि एक प्रोसेस तुम्ही आत्ता म्हणताय कमिटी अपॉइंट केलेली आहे, ती नाही तुमच्या उत्तरात आहे की दीर्घकालीन उपाययोजना या ठिकाणी करेल. मग आम्ही आमच्याकडे जी व्यवस्था आहे आता की पणन महामंडळ आहे,
आमचं मंत्रालय आहे. मग हे नेमकं काय करतंय? आज कमिटी नेमून तुम्हाला उपाययोजना कराव्या या ठिकाणी दीर्घकालीन कराव्या लागत असतील तर हा विषय आज एका दिवसात आलाय का? आज 500 मिलीमीटर पाऊस पडला आणि मग त्याच्यावर आम्हाला निर्णय घ्यायला लागला असं नाही. दरवर्षीचा सभापती महोदय हा विषय या ठिकाणी. आणि नाफेडची खरेदी ही व्यापाऱ्यांच्याकडून किती झाली आणि शेतकऱ्याकडून किती झाली ही आकडेवारी तुम्ही सभागृहात मांडा. मग नेमकं आम्हाला कळेल की नाफेडच्या माध्यमातून सभापती महोदय शेतकऱ्याला फायदा होतोय का व्यापाऱ्याला या ठिकाणी फायदा होतोय. आता मंत्री महोदयाने 41चा दर सांगितला, तो पण किती शेतकऱ्यांना मिळाला? आम्ही लिलाव बघतो बाजारामध्ये, गुळाचा लिलाव होतो, धान्याचा लिलाव, हे कांद्याचा लिलाव होतो. लिलाव पुकारणारा पहिला माणूस असतो तो चढ्या दरानं लिलाव घेतोच. हे आम्ही बघितलेलं आहे, अनुभव आहे अनेकदा मार्केट कमिटीमध्ये किंवा या सगळ्याच्याला. आणि नंतर मात्र तो लिलाव त्या पद्धतीत राहत नाही. तेव्हा माझी मंत्री महोदयाने विनंती आहे, 41चा आकडा ज्यावेळी या विधिमंडळातनं महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना सांगताय त्यावेळी 90% शेतकऱ्यांना तो आकडा मिळाला का हे देखील सांगा. का एका शेतकऱ्याला 41 मिळाले म्हणजे सरसकट सगळ्या शेतकऱ्यांना 41 मिळाले असं आपल्याला म्हणता येणार नाही. आणि म्हणून दीर्घकालीन उपाय तुम्ही सुचवणार असला त्या उपाय किमान महिन्याभरात त्याचा रोड मॅप करा. पुढच्या सीझनपर्यंत किमान शेतकऱ्याला कळलं पाहिजे की सरकार म्हणून तुम्ही या ठिकाणी कुठल्या गोष्टी या ठिकाणी करणार आहात याचा खुलासा होणं गरजेचं आहे. मंत्री महोदय, पाटील साहेब जे मांडतात त्याच्यामध्ये खरं अशी परिस्थिती आहे की मी जे आता सुरुवातीलाच बोललो की कांदा उत्पादनमध्ये सातत्याने वाढ होते. आपण जर बघितलं काय आकडे मी आपल्याला सांगू इच्छितो की भारतामध्ये साधारणतः 20.45 लक्ष हेक्टरवर कांदा उत्पादन होत असतो. त्याचे साधारणतः 40-45% म्हणजे 8.62 लक्ष हेक्टरवर एकटा महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे आपण ते करत असतो. पूर्ण देशामध्ये कांदा हा 327 लाख मेट्रिक टन होतो. त्यातला 151 लाख मेट्रिक टन म्हणजे 50% कांदा हा महाराष्ट्रामध्ये उत्पादन होतो. महत्त्वाचा विषय जे आपण सातत्याने आपण सारेजण म्हणतोय, मला आपल्याला नम्रपणे सांगायचं आहे की 3,27,000 लाख मेट्रिक टन जे आहेत म्हणजे 3,27,000 मेट्रिक टन जे हे भारतामध्ये उत्पादन होतं. महाराष्ट्रामध्ये 151 होतं. पूर्ण भारताचा डिमांड किती आहे कांद्याचा, कन्झम्पशन किती आहे तर 1,51,000. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जितकं उत्पादन होतो त्याच्यामध्ये संबंध भारताचं कन्झम्पशन संपतं. उरलेला जो आहे तो उरलेला साधारणतः 1,71,000-75,000 मेट्रिक टन हा एक्सेस कांदा आपल्याकडे उत्पादन होतो. ही सगळी वस्तुस्थिती आहे. आता आपल्या देशामध्ये कोणी काय पिकवा, कोणी काय लावा, कोणाला काय फोर्स तर करता येणार नाही. आपण जे आपल्या दीर्घकालीन उपाययोजनामध्ये आपलं तेच म्हणणं आहे की याला पर्याय काय पीक आहेत का ते लावलं पाहिजे. कारण महाराष्ट्रामधला जो कांदा आहे तो पूर्ण देशासाठी आहे. आणि मी पुन्हा सांगितलं की मध्य प्रदेश, पूर्वी कधी व्हायचं नाही, मध्य प्रदेश, राजस्थान, आता तर तामिळनाडू आणि हिमाचलजवळ उत्तराखंड इथे सुद्धा कांदा पिकवायला लागले. आणि म्हणून आपल्याकडनं घेत नाही तो कांदा आणि तो एक्सेस कांदा होतोय. आणि त्या संदर्भात आपल्याला त्याला काय प्रोसेसिंग करता येईल का, त्याला ड्राय करता येईल का या संदर्भात आपण विचार करतोय. कारण आपण अनुदान दिला साधारणतः 1400 कोटी रुपये, पण आपण जर 10 लाख टनावर प्रोसेसिंग करायचं ठरवलं तर 500-700 कोटी रुपयामध्ये त्याचं लॉंग टर्म मशिनरी उभं होऊ शकेल. त्याच्यावर आता आपण अभ्यास करतोय आणि म्हणून त्याच्या माध्यमातून लॉंग टर्म उपाययोजना करणं गरजेचं आहे. हा पहिला प्रश्न. दुसरा विषय आपण जो सांगितला की ज्या वेळेस भाव कमी होतात किंवा अडचणीमध्ये शेतकरी येत असतो त्यावेळेस आपण केंद्र सरकारला कळवतो. केंद्र सरकार त्यावेळेस उपाययोजना करत असते आणि खरेदी संदर्भात नियोजन करत असते. नाफेडची खरेदी ही त्यांनी वेळेत सुरू केली होती. त्याचा आपला आदर राखून आंदोलनाचा काही संबंध नाही. हा जो भाव कमी झाला हा युद्धामुळे झाला. आता युद्ध आपल्या हातात नाही, परंतु त्याच्यानंतर उपाययोजना करणं सुरू झालं आणि उपाययोजना झाल्यानंतर त्यांचा रेट कमी होता. ज्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री स्वतः जाऊन दिल्लीला भेटले, रेट वाढवला. मार्केट रेटपेक्षा त्यावेळेस 600-700 चालू होता, त्यावेळेस आपण 1580 रेट दिला. मार्केटमध्ये रेट वाढायला लागला. नाफेडला 2 लाख टन खरेदी करण्याचं टार्गेट दिलं. ते म्हणले मग आम्ही इथं करू तिथे करू, कुठलंही नाही, तुम्ही मार्केटमध्येच खरेदी कराल APMC मध्ये. हा निर्धार आणि निर्णय हा मुख्यमंत्री महोदयांनी घेतला. मार्केट शुल्काचं काय होईल तर महाराष्ट्र सरकारने ठरवलं मार्केट शुल्क आम्ही माफ करू, कारण शेतकऱ्यांच्या हितामधला हा विषय. परंतु आज मला आपल्याला सांगायचं की आपण त्यांना जो इनिशियल 2 लाख टनची खरेदीचं टार्गेट होतं आत्तापर्यंत 14,000च त्यांची खरेदी झाली. त्यांचा भाव जो आहे
तो 2100 रुपये भाव आहे, परंतु मार्केटमध्ये सरासरी भाव हा 2800 पासून 3200 पर्यंत चालू आहे. आज आपण कुठल्याही मार्केटला, तुम्ही चांदवडला विचारा, तुम्ही कुठल्याही गाव, कुठल्याही मार्केटला, तुम्ही नेवासा मार्केटला विचारा, तर आपल्याला लक्षात येईल की भाव आता चांगले आहेत आणि ते चालले. आता भाव चांगले असताना त्याच्यापेक्षा खरेदी आपली काय गरज नाही, खरेदी आपली गरज नाही, केवळ भावला स्थिर करण्यासाठी हा आपला प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न यशस्वी झालेला आहे. नीलमताई. आपल्या उत्तरामध्ये पाशा पटेल समितीचा उल्लेख केलेला आहे. काय होतंय त्याच्यानंतर परत उत्तरामध्ये आपण एका कमिटीचा उल्लेख केलेला आहे सचिव स्तरावरच्या. सातत्याने कुठलाही प्रश्न मोठा झाला की तारीख पे तारीखसारखं कमिटी पे कमिटी. त्यामुळे पाशा पटेल यांच्या कमिटीच्या ज्या शिफारसी होत्या त्यांचा आपण काय स्वीकार केला आहे. आणि दुसरं, कालच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जाहीर केलेलं आहे की युद्धबंदी आमच्या दृष्टीने संपली, आम्ही युद्धाला परत सुरुवात करतोय. कालच त्यांनी जाहीर केलेलं आहे. आणि म्हणून ट्रम्पचा विषय एवढ्यासाठी येतो की आपल्याशी डायरेक्टली त्याचा परिणाम होतो. मग ते चाकण असेल किंवा इतर भाग असतील तर त्या दृष्टिकोनातून जरी वरतून आपल्या परराष्ट्र धोरणातून ते आलं तरी सुद्धा आपल्याला सुद्धा त्याचा मोठा परिणाम भोगावा लागणार आहे. तर त्या दृष्टीने उपाययोजनेला आपण काय सुरुवात केली आहे का, की आपण काय करू शकतो? मंत्री महोदय. नाही ताई, पाशा पटेल किंवा इतर समितीच्या वेळोवेळी ज्या सुझाव येत असतात, कुठली समिती आली त्याच्यावर आपण काम करत असतो. मी आपल्याला सांगितलं की मागच्या वेळेस पवार समिती होती, त्यांनी सांगितलं की अनुदान दिलं पाहिजे. तर आपण 16, 18 आणि 23मध्ये 1400 कोटी रुपयाचं अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकले. आपण पाशाबाईंच्या समितीला सांगितलं की आता खूप काय, आता अभ्यास तुमचा सगळा चांगला चालला आहे, व्यवस्थित होतोय, पण 16 ऑगस्टपर्यंत काय जे आपल्याला म्हणायचं आहे त्यांना, ते हरियाणामधली कुठली मंडी होती, ती भारतातली सर्वात मोठी मंडी, तिथे जायचं होतं, तिथे जाऊन आले आणि सगळा अभ्यास अंती आता 16 ऑगस्टपर्यंत त्यांनी आपल्याला त्यांचा अहवाल द्यायचा आहे, त्याच्यावर आपण कारवाई करणार आहे. त्याचबरोबर युद्धामध्ये काय होतं, आपला आता ऑलरेडी मार्केटमध्ये चांगला भाव आहे, म्हणून युद्धाचं काय होईल काय नाही होणार, आपला भाव चांगला चालला आहे. अंबादास दानवे. सभापती महोदय, या संदर्भात कांद्याच्या भावाच्या संदर्भात आंदोलनात सुरुवात संभाजीनगरातून झाली, नंतर चांदवडला झालं, चाकणला झालं आणि मी या सगळ्या आंदोलनात होतो. सभापती महोदय, माननीय मंत्री महोदयांना माझा प्रश्न असा आहे की त्यांनीच आता आकडा सांगितला, या महाराष्ट्रात 151 लाख मेट्रिक टन उत्पादन आपलं आहे आणि आपण आता नाफेडला फक्त 2 लाख मेट्रिक टन खरेदीचं टार्गेट दिलेलं आहे. प्रत्यक्षात ही खरेदी, सभापती महोदय, कुठेही जिथं कांदा विकायला शेतकरी येतात, विशेषतः मार्केट कमिटी आहे, इथं कुठंच नाफेडचं खरेदी केंद्र नाही आहे. आणि शेतकऱ्यांची ही मागणी आहे की मार्केटमध्येच खरेदी केंद्र असावं, नाफेडचं कोणत्याच मार्केट कमिटीमध्ये अशा प्रकारचं खरेदी केंद्र नाही. ते सगळ्यात आधी सुरू करणार का, हा माझा एक पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, आता भाव जो येतोय याला कारण नाफेडनी खरेदी केंद्र सुरू केलं आणि त्याला 1500 भाव, 2100 भाव, हा एक त्याला कारण आहे, कारण लोकांना शुअरिटी आलेली. माझा दुसरा प्रश्न असा आहे की हा प्रश्न सातत्याने काय युद्धामुळे हा प्रश्न निर्माण झाला, एक युद्ध कारण असेल, परंतु दर 1-2 वर्षाला असा प्रश्न निर्माण होत असतो. आज मार्केटमध्ये जर शेतकऱ्यांचा कांदा 2 रुपयांनी 3 रुपयांनी घेतला जातो, मुंबईसारख्या शहरात तो 50 रुपये 60 रुपये किलोनं विकला जातो, अशा प्रकारची स्थिती. मधली चेन काय आणि तो नफा कोण कमवतो हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मागच्या काळात 2023ला कोणता भाव दिला होता कांद्याचा, तर याच्यापेक्षा जास्त दिला होता नाफेडच्या मार्फत, आता त्याच्यापेक्षा कमी दिलेला आहे सभापती महोदय. आणि दुसरं, हे प्रश्न कधी संपणार नाही. मला असं वाटतं याच्यामध्ये कांदा चाळ हा जो स्टोरेजची सिस्टीम आहे कांद्याची, याच्यासाठी सरकारने जास्त लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आता वेगवेगळ्या योजनेतून कृषी विभागाच्या वगैरे कांदा चाळ दिल्या जातात, पण त्या फार छोट्या छोट्या असतात आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर कांदा चाळीसाठी सुद्धा सरकार एक प्रोत्साहनपर योजना सुरू करणार का, हा एक माझे 2 प्रश्न आपल्या माध्यमातून आहे. आणि दुसरं, मोठ्या प्रमाणावर फूड प्रोसेसिंग कंपन्याच अशा पद्धतीनं ज्याच्यामध्ये व्यापारी घुसलेले, शेतकरी त्याच्यात मुळात नाही आहे, त्यामुळं त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही. आणि दुसरी गोष्ट, याच्या आधी ज्या शेतकऱ्यांचा कांदा, आता माझ्याकडे एक उदाहरण, 162 किलो कांदा विकला पैठणच्या एका शेतकऱ्याने, त्याला 1 रुपया राहिला. अशी अनेक उदाहरणं माझ्याकडे
ज्यांनी आधी कांदा विकला, मला वाटतं त्याच्यासाठी सुद्धा सरकार काय प्रोत्साहनपर अनुदान देणार का? असे 3 प्रश्न मी मांडलेले. मंत्री महोदय. सभापती महोदय, दानवे साहेबांनी जो विषय मांडला आहे त्याच्यामध्ये हे जरूर आहे की मागच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये कांदा जो पिकतोय त्याला साठवणूक केली तर शेतकऱ्यांना 2 पैसे अधिकचे मिळू शकतील, आणि म्हणून अनेक सरकारांनी मागच्या काळामध्ये 10-15 वर्षामध्ये सातत्याने प्रयत्न करून आपल्याकडे जरी 151 लाख टन आपल्याकडे कांद्याचं पिकत असलं तरी साधारणतः 40,78,000 मेट्रिक टनची स्टोरेज क्षमता ही आता महाराष्ट्रामध्ये कांदा चाळींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उभी झाली आहे. आपल्याला माहिती आहे, आपण गावोगावी फिरतो, आज सामान्य शेतकऱ्यांकडे सुद्धा स्वतःचा हक्काची कांदा चाळ आहे. आता आपल्याला त्याच्या पुढे जाऊन आपल्याला प्रोसेसिंग करावं लागणार आहे. आपण जे मुद्दा मांडला हे खरं आहे. आपल्याला 2 गोष्टी त्याच्यामध्ये करता येतील. जर एक्सेस कुठली बी गोष्ट असली, इकॉनॉमिक्समध्ये डिमांड सप्लाय रेशोप्रमाणे काही ज्या गोष्टीची सप्लाय मोठी आहे त्याचा भाव हा बाजारात कमी होत असतो, आणि मग या सप्लायला रोखण्यासाठी पिकामध्ये आपल्याला डायव्हर्शन करता येईल का? अजून काही चांगले पिकं, नगदी पिकं लोकांना याच्यामध्ये मिळू शकेल का? अशा प्रकारचे आम्ही कृषी विभागाशी चर्चा केली की लोकांना त्याच्या संदर्भात प्रवृत्त करणं. आणि दुसरं, कांद्याच्या डिहायड्रेशन संदर्भात जर आपल्या तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर FPO आपल्याला उभं करून, आम्ही तर तालुका स्तरावर सोपलेलं आहे की तालुका स्तरावर हे जे कांदा सुकवणं, त्याला डिहायड्रेट करणं, त्याचा पावडर करणं आणि त्याला विकणं, अशी प्रक्रिया केली तर साधारणतः मी सांगितलं की 10-12 लाख टनासाठी आपल्याला साधारणतः 700-800 कोटी रुपये लागू शकतात. अजून त्याच्यावर अभ्यास होतोय, पण तेवढं परवडतं ना आपल्याला ते कायमस्वरूपी करणं, अनुदान दरवर्षी देण्यापेक्षा कायमस्वरूपी उपाययोजना करणं. आणि म्हणून त्या संदर्भात आपलं एजन्सीला आम्ही त्याच्यामधला अभ्यास करायला सांगितलं. राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांशी प्राथमिक चर्चा झाली की त्यांच्याकडे आमचे ज्या उपाययोजना आहेत या आम्ही त्यांच्यासमोर मांडणार आहेत आणि त्या माध्यमातून रस्ता काढणार आहे. हा प्रश्न आपला, दुसरा प्रश्न आपल्याला उत्तर दिला. तिसरं, आपल्याला ज्या वेळेस गरज पडते त्यावेळेस आपण शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम करतोय. आज मार्केटमध्ये चांगला भाव आहे, हे समाधान आहे, आनंदाची बाब आहे. आता मी यादीच मागवली, आमचे पाटील साहेबांनी विचारले की सगळ्याच मार्केटमध्ये, एकंदरीत मार्केटमध्ये कांदा हा चांगल्या भावामध्ये विकला जातो आहे. मला वाटतं पहिला प्रश्न आहे, 23 मिनिटं झालेले आहेत, आणखी 8 जणांना बोलायचं आहे. आणखी बच्चू कडू. खरं तर अटल बिहारीचं सरकार काँग्रेसनं कांद्यासाठी पाडलं, सभापती महोदय. म्हणजे आपण पाहतोय का आज जे कांद्यावर बोलतंय काँग्रेसवाले, त्यांनी हे सरकार अटल बिहारीच्या काळात कांद्याचे भाव वाढले म्हणून पाडले गेले. तुम्हाला माहित आहे कशी दुपट्टी भावना आपण पाहतोय का? सत्तेत आलो का सोयीचं बोलायचं, सत्तेच्या बाहेर आलं का पुन्हा शेतकऱ्याच्या बाजूने बोलायचं, हा धंदा सुरू आहे, हा थांबला पाहिजे. आता कांद्याचे भाव कमी झाल्यावर साधा ग्रामपंचायतचा सरपंच पाळू शकत नाही अशी अवस्था आहे. आता मंत्री महोदयाने मस्त उत्तर दिलं का आम्ही प्रोसेस करतो, तसं करतोय, खूप व्यवस्थित दिलं. तुम्ही सांगा, तुमच्यावर दडपण आहे का नाही का कांद्याचे भाव वाढू द्यायचे नाही? हे तुमच्यावर दडपण असतं का नाही? हे स्पष्ट सांगा, सत्य सांगा. लक्षात घ्या का कांद्या खाणाऱ्याचा विचार जास्त होतं, कोणाचंही सरकार असू दे, कांदा खाणाऱ्याचा विचार जास्त होतं अध्यक्ष सभापती महोदय, पिकवणाऱ्याचा कमी होता. आणि हे देशात अशीच अवस्था आहे, एका पिकाची नाही दुसरं पीक केलं तर असंच आहे. खाणाऱ्याचा विचार होतो कारण त्याचा आवाज आहे आणि पिकवणाऱ्याचा आवाज नाही आहे, तो जाती धर्मात गुंतला आहे. आणि मग कोणाचंही सरकार असू दे, तुरीच्या बाबतीत माझं असं म्हणणं आहे का हा जो नाफेडवाला आहे, या नाफेडनं अधिकारी आणि व्यापारी गब्बर केले आहे. तुम्हाला माहित आहे याच्यावर कुठलीही कारवाई तुम्ही केली नाही. अनेक करप्शन आम्ही पाहतो. 10 वर्षात नाफेडनं सगळ्यात जास्त करप्शन केलं, सगळ्यात जास्त अधिकाऱ्याचे घर भरले, सगळ्यात जास्त व्यापाऱ्याचा कांदा खरेदी केला. त्याच्यावर काय कारवाई करणार आहे? चांदवड मधल्या एका संस्थेमध्ये शेतकऱ्याचा कांदा आम्ही पाहतो झाले पाहिजे, तर व्यापाऱ्याचा कांदा उतरवला, रंगेहात पकडला, अजूनही कारवाई नाही. कधी कारवाई करणार तुम्ही? का असं सोडताय? म्हणजे शेतकऱ्याच्या नावानं जर नाफेडचा अधिकारी पैसे खात असन, व्यापारी पैसे खात असन, अधिकारी पैसे खात असन आणि नाव आम्ही पाहतोय शेतकऱ्याचं होत असेल तर चुकीचं आहे. तुमच्यासारखा मंत्री असताना मला वाटते फुटबॉलासारखा उडवला पाहिजे.
हा एक पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे का सभापती महोदय, दुसरा प्रश्न असा आहे का हा सगळ्यासाठी लागू आहे? तुम्ही सांगतोय उत्पादन खर्च कमी करण्याची ताकद खऱ्या अर्थ निर्माण केली पाहिजे. प्रश्न विचारा डायरेक्ट. मी तेच विचारतोय. उत्पादन खर्च अर्धा तास झालं डेव्हलप झालेलं. उत्पादन खर्च कमी होत नाही आणि भावही देत नाही. एकतर भाव द्या, नाही तर उत्पादन खर्च कमी करा. दोन पैकी एक केलं पाहिजे. म्हणून माझा असा प्रश्न आहे का याला एमआरजीएस पाशी जोडता आलं पाहिजे सगळ्या पिकाला. काल आम्ही तेच प्रश्न विचारला का उत्पादन खर्च कमी केला तर भाव मागणीचा विषय संपतं, मार्केटच स्थिर राहतं आणि खर्च कमी आला म्हणजे भाव सुद्धा भेटतं. म्हणून पीक पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एमआरजीएस मधून मजुरीचा खर्च जर दिला तर हा प्रश्न मिटू शकते. त्यासाठी आपण काय उपाययोजना करणार? मंत्री महोदय, आमचे मित्र यांनी अत्यंत तडतड आणि यांनी हो आता तुम्ही हे करू नका. अच्छा ठीक. नाहीतर तर आता कुठल्याही परत प्रकारचा सभागृहात- दबाव नाही बच्चूभाई. आपण दबाव कधी मानलाच नाही आयुष्यात कधी. हा विषय आणि तुम्हाला माहित नाही की आम्ही सुद्धा कांदा पिकवणारे शेतकरी आहेत. आमचा परिसर आहे आणि म्हणून कांदा आम्ही जवळून पाहतो. हे खरं आहे की नाफेडचं जे आहे, नाफेडला राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही कडक सांगितलेलं आहे की तुम्ही जे करतात ते पारदर्शक केलं पाहिजे. हा कुठंतरी कुठल्या तरी गोडाऊनमधली खरेदी आम्हाला चालणार नाही. आणि मी नाही तर राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी कडक कळवलेलं आहे. त्याचबरोबर यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री स्वतः यांनी जिल्हाधिकारी सगळ्या यंत्रणेला सज्ज ठेवायला लावलं, त्यांच्यावर लक्ष ठेवलं आणि कदाचित खरेदी म्हणून त्यांची कमी होते. आम्ही मार्केट कमिटीमध्ये खरेदी करावं लागेल हे सुद्धा त्यांना कडक सांगितलं आणि त्याच्याशिवाय पर्याय पण नाही. आणि म्हणून त्यांची जी आपण जे सांगितलं की त्याच्या मागच्या काळामध्ये काही त्यांच्या चुकीच्या गोष्टी तिथे आपल्याकडे लक्षात आलं. त्याच्यामध्ये आपण चौकशीचा अहवाल केला आपण आणि ते केंद्राला पाठवलं आहे. आपल्याकडे डायरेक्टली त्यांच्यावर कारवाई करता येत नाही. 30 साला हा अहवाल त्यांच्याकडे आपण मागे पाठवला आहे आणि राज्य सरकार त्याच्याकडे लक्ष ठेवून आपण व्हिजिलन्स कमिट्यासुद्धा नेमल्यात की नाफेडची खरेदी होईल त्यावेळी जिल्ह्याचा कलेक्टर, जिल्ह्याचा SP, आपला तहसीलदार तिथे स्वतः मॉनिटरिंग करणार. आम्ही CCTV कॅमेरा लावणार आहे. आणि म्हणून यावेळेस जर आपण बघितलं तर यावेळेस त्यांच्यावर खूपच बंधन आपण ठेवलं आणि पुढच्या काळात अजून वाढेल. आणि शेतकऱ्यांना कोणी लुटायचा प्रयत्न करेल तर ते खपून घेतलं जाणार नाही. मी आपल्याला एवढंच सांगेल की आपण याच्या माध्यमातून उपाययोजना काढल्या पाहिजे. तर कुठलंही पीक आलं तर एक्सेस झालं तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होत असते आणि म्हणून एक्सेस होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल. सदाभाऊ खोत. कांद्याचा प्रश्न खऱ्या अर्थाने अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे. आता मी डेव्हलप मंत्री करण्याच्या महोदयांना भानगडीत एक उर्वरित सूचना सदस्यांनी अशी पुढे करेन थेट की प्रश्न आपण विचारा. नाफेडच्या माध्यमातून एका बाजूला खरेदी करत आहोत, परंतु हा प्रश्न कायमस्वरूपी जर सुटायचा असेल तर निर्यात बंदी कांद्यावर कधीही लागता कामा नये या संदर्भामध्ये आपण केंद्राला शिफारस करणार का? आणि दुसरं, वेगवेगळ्या राज्यामध्ये कांदा पाठवण्यासाठी फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या माध्यमातून वाहतूक अनुदान जर आपण दिलं तर त्या राज्यामध्ये कांदा जाईल आणि 2 पैसे मिळतील आणि आपल्या मार्केटमधला एक्सेस कांदा कमी होईल. तर या दृष्टीनं आपण काय उपाययोजना करणार आहे का? मंत्री महोदय, अत्यंत महत्त्वाचे विषय त्यांनी मांडलेत. अध्यक्ष महोदय, राज्याचे मुख्यमंत्री ज्यावेळेस केंद्रामध्ये त्यांनी बैठक घेतली त्याच्यामध्ये आंतरराज्य कांदा विक्रीसाठी प्रति क्विंटल 250 रुपये रस्ते वाहतूक अनुदान द्यावं अशा प्रकारची मागणी आपण केंद्राकडे केली. आपल्याला माहिती आहे की सदाभाऊ मागच्या काळामध्ये जी सगळी Develop एक्सपोर्ट करू नका, ड्युटी फक्त विचारलेल्या नाही प्रश्नाला फक्त उत्तर द्या. उत्तर अर्धा तास देतोय झाला गुरु उत्तर देतोय की जी एक्सपोर्ट तास ड्युटी झालाय. होती ती एक्सपोर्ट ड्युटी आता 0 आहे आणि पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या हितामध्ये 0 राहू देऊ. रघुवंशी. माझ्या स्वतःच्या तालुक्यामध्ये कांदा फार मोठ्या प्रमाणामध्ये लोक पिकवतात, परंतु आपल्याकडे खेडा खरेदी होते. मंत्री महोदय सुद्धा माझ्या मतदारसंघाला लागूनच आहे. थेट प्रश्न विचारा. खेडा खरेदी होते, त्या खेडा खरेदीला पक्क बिल नसतं आणि जेव्हा शासन अनुदान देतं त्यावेळेला बिल बघून देतं. तर ज्याच्या 7/12वर कांदा पेरलेला असेल त्याच्या 7/12 बघून शासन अनुदान देणार का? एवढाच माझा साधा प्रश्न आहे. मंत्री महोदय, आपल्याकडे आता ॲग्री स्टॅकच्या माध्यमातून जे काय अनुदान देणार तर 7/12 पाहूनच देणार आहे असं ठरलेलं आहे. आणि खेडा खरेदी करणं हे बेकायदेशीर आहे असं कोणी करत असेल त्याच्यावर कारवाई करू. सत्यजित तांबे. उदय, प्रश्न खरं तर निलमताईंनी पण तोच विचारला. पाशा पटेलांच्या नेतृत्वाखाली आपण समिती नेमली 1.5 वर्षापूर्वी.
त्याला सतत मुदतवाढ आणि आता तुम्ही सांगितलं 16 ऑगस्ट आपण त्याला लास्ट डेट दिलेली आहे. पाशा पटेलांची समिती हे तुम्ही जे काही उत्तर दिले ह्याच्यावरच अभ्यास करते आहे. मग आता परत नवीन सचिवांची समिती, या दोन समित्यांमध्ये नेमका फरक काय, एवढं उत्तर सभापती महोदय. पाशा पटेल समिती जी आहे ती आपण त्यांना जे जे काही अडचणी आहेत पूर्ण देशामध्ये जगामध्ये त्याच्यावर अभ्यास करण्यासंदर्भात सांगितलं होतं. आणि ही जी सचिवांची समिती होती मागच्या काळामध्ये अनुदान द्यायचं किती द्यायचं एक त्याच्या संदर्भातली फायनान्सच्या सचिवची समिती होती. बा आपल्याला जर अनुदान द्यायचं असेल तर ते खात्यावर द्यायचं, त्यांचा सातबारा पाहून द्यायचा, किती लोकांना द्यायचा, किती रुपयाचा द्यायचा, अशा प्रकारची ती समिती होती. हा त्यातला फरक आहे. राजेंद्र राऊत. हा शॉर्ट कांद्याचा जो विषय आहे जरा वेळ लागला तरी लागू दे सभापती महोदय. दर दोन वर्षातून हा गोंधळ होतो साहेब. सभापती महोदय, सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर मार्केट कमिटीला 700 ते 800 मार्केट कमिटीच आहे, त्याच्यामुळेच माहिती देतो सभापती महोदय. मंत्री महोदय, सोलापूर बाजार समितीला 700 ते 800 ट्रक कांदा त्या ठिकाणी येतो. माझी खाजगी बाजार समिती आहे, सीझनला 250 ते 300 ट्रक त्या ठिकाणी कांदा येतो. आणि धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा, मराठवाडा, टोटल सोलापूर आणि बार्शी या ठिकाणी कांदा येतो. ह्याच्यामध्ये सभापती महोदय वेळोवेळी पाशा बहीणला सातत्यानं मी माहिती देण्याचं काम केलं. आपल्याही निदर्शनास आणलं. आपल्या काही उपसचिव सचिवांबरोबर मी मंत्री महोदय चर्चाही केली आहे. ह्याच्यामध्ये अडचणी अशा आहेत मंत्री महोदय, आपण एक बैठक घ्या. त्या बैठकीमध्ये मला जेवढं ह्याच्यामधली माहिती आहे ती मी आपल्याला देतो. कारण सौद्यामध्ये मी 5-5 तास त्या ठिकाणी बाजार समितीमध्ये थांबलेलो आहे. आणि निर्यातीच्या बाबतीमध्ये सातत्यानं आता बच्चू बहिणीजी बोललेले आहेत. वास्तव आहे की आपण जी निर्यातीला सातत्यानं अचानक बंदी आणतो त्याच्यामुळं इतर देश आपल्यावरती जे अवलंबून होते त्यांनी पर्याय शोधलेले आहेत. पाकिस्तानमधून किंवा इतर ठिकाणी कांदा निर्माण करण्याची किंवा कांदा सभापती डेव्हलप करू नका, अर्धा तास डेव्हलप झाला. फक्त मला 2-3 मिनिटं द्या, मी सगळं सविस्तर सांगतो. नंतर स्पेशल चर्चा ना कांद्यावर, आता नाही. तर या ठिकाणी मुद्दे 2-3 माझे प्रश्न आहेत सभापती महोदय. निर्यातीच्या बाबतीमध्ये जे अचानक बंद केली जाते, जर भाव अति वाढले ठीक आहे, निर्यात बंद करावं लागते मान्य आहे, परंतु टप्प्याटप्प्यानं 10% अशी बंद करावी. अचानक बंद करू नये. अचानक बंद केल्यामुळं जो कांदा घेणारा वर्ग आपला तोही निराश होतो आणि पर्याय शोधतो. नंबर 1. दुसरा मुद्दा, जे मध्यंतरी शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे त्याच्या बाबतीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना मीही भेटलेलो आहे, निवेदन दिलेलं आहे. त्याकरता 5 रुपयाचं तरी कमीत कमी अनुदान त्या ठिकाणी ज्या कालखंडामध्ये नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं त्या बाबतीमध्ये द्यावं. तिसरा मुद्दा आहे की कांदा चाळीच्या बाबतीमध्ये सभापती महोदय, कांदा चाळी येतात तुमच्याही नगर भागामध्ये, तिकडं कांदा आहे नगरला, आमच्या याच्यामध्ये, परंतु टेम्परेचरनं कांदा जो आपला रब्बीचा कांदा येतो तो एप्रिल-मे मध्ये टिकतच नाही. काय जर 42 पर्यंत टेम्परेचर सांगतो. तर सभापती महोदय, त्याच्यावरती आपल्याला खर्च किती जरी आला, 800-700 कोटी जरी मंत्री महोदय म्हणले, किती जरी खर्च आला तरी त्याला आपल्याला पावडर बनविण्याचे प्रक्रिया उद्योग त्या ठिकाणी केल्याशिवाय कुठलाही पर्याय असणार नाही असं माझं मत आहे. तर त्याकरता आपण केंद्र सरकारची मदत घेऊन प्रक्रिया उद्योग त्या ठिकाणी करावं. आणि कांदा चाळीच्या बाबतीमध्ये जे आपण छोटंसं अनुदान आहे त्याच्यामध्ये अनुदानामध्ये वाढ करावी अशी माझी विनंती. सभापती महोदय, आपले युवा सदस्य राजाभाऊंनी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न मांडले. राजाभाऊ, पुढच्या काळामध्ये या सगळ्या कांद्याच्या विषय संदर्भात बैठक लावण्यात येईल आणि आपल्याला बोलून आपल्याकडचे जो अनुभव आहे, आपल्याकडची माहिती आहे ती माहिती घेण्यात येईल. आपल्याकडे बरंच म्हणजे स्वतः तुम्ही प्रॅक्टिकली पाहिल्यामुळे त्याची माहिती आपल्याकडनं घेण्यात येईल. एक्सपोर्टच्या संदर्भात आपण अचानकपणे धोरण घेत नाही, पण आपल्याला माहिती आहे की महत्त्वाचं आपल्या देशातले लोक आहेत. जर देशामधल्या लोकांना 70 आणि 80 रुपये किलोमध्ये कांदा मिळेल अशी कधीतरी 10-20 वर्षामध्ये परिस्थिती होती, त्यावेळेस असे निर्णय घ्यावे लागतात. आणि म्हणून अचानकपणे कुठलाही एक्सपोर्टचं धोरण घेणार नाही. एक्सपोर्टला प्रोत्साहित करण्याचं रोड टेप आपण त्याला 4% वाढवण्यासंदर्भात मुख्यमंत्री मोदयांनी मांडलेलं आहे. जी.व्ही. रामजी या योजनेच्या माध्यमातून कांदा चाळ हे आपण अनुदान देत असतो आणि त्याच्यामध्ये वाढ करण्यासंदर्भात सुद्धा सन्मान्य मंत्री महोदयांशी आपण चर्चा करू. प्रक्रिया संदर्भात मी बोललोय, पुढच्या काळामध्ये लाखो टन ही प्रक्रियावर आपण काम करणार. प्रश्न क्रमांक 2, 9626 सत्यजित तांबे आता प्रश्न विचारतील आणि एक उपप्रश्न होईल. प्रश्न क्रमांक 2,
सभापती महोदय,